नमस्कार मित्रांनो, कृषी उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती आपले सर स्वागत. मी राकेश पाटील. आज आपण प्रत्यक्ष इथं लाईव्ह बघताय की आमचे मित्र आहेत ते भात तयार करण्यासाठी रानाची मेहनत करतायत आणि कशा पद्धतीनं भाताचे रोप टाकले जाते हे आपण बघताय की दातक्या साहाय्याने पूर्ण शेत जेवढे करायचं आहे आपल्याला तर टाकायचं आहे तेवढं तयार करायचं चाललंय. तर साधारणपणे 10 बाय रुंदी आहे आणि मध्ये थोडेसे बांध घातले जातील जेणेकरून पाणी थांबावे आणि पूर्णपणे रान हलवलं जातं. हे पूर्ण बघताय की हा पूर्ण साधारणपणे 2-3 एकराचा पट्टा आहे भाताचा. प्रत्येक शेतकरी इथं भाताची रोपं तयार करतायत. कशा पद्धतीनं इथं बघताय तुम्ही कशा पद्धतीने इथं मेहनत केली जाते आणि रोपं कशा पद्धतीने हे टाकले जातात ते आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, आता इथं प्रत्यक्ष आपण बघताय की भाताचं रोप तयारीची तयारी चाललेली आहे. आमचे मित्र आहेत सुनील पाटील. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता भाताचे रोप टाकताय. हो, कोणती व्हरायटी? ही इंद्रायणी इंद्रायणी व्हरायटी. आणि त्याला तुम्ही पावडर लावून वगैरे सगळ्या गोष्टी चाललेत. आता भात तुम्ही इथं इसकटताय रोपासाठी. ओके, चालू करा साहेब तुमचं काम. आम्हाला बघायचं आहे, आम्ही बघतोय की जेणेकरून हे मार्गदर्शन प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं. कशा पद्धतीनं रोपं तयार केली जातात भाताची हे आपण बघताय. साधारणपणे एक ह्याने या मित्राने आमच्या 10 फुटाचं अंतर धरलेलं आहे आणि त्यामध्ये एक सारखे भातचं बी टाकतात ते. आणि हे बी टाकल्यानंतर दातक्याच्या साह्यानं हे हलवून घेतलं जाणे जेणेकरून मातीआड झालं पाहिजे. त्यानंतर पाणी दिलं जातं. पाणी दिल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याच्या अंतराने त्याची निगा ठेवल्यानंतर त्याला रोप उगवून आल्यानंतर थोडंसं लागवड टाकली जाते आणि 1 महिन्यानं हे रोप लावणीसाठी तयार होते. तर बघताय तुम्ही कशा पद्धतीनं ते भाताचे बी पसरलं जातं जमिनीवरती. बघा मित्रांनो, दातक्या साह्यानं हे टाकलेलं जी बी आहे ती मातीआड करण्याचे काम इथं चाललेलं आहे. साधारण हलक्या हातानं तिथं बी मातीआड केलं जातं जेणेकरून ते मातीआड झालं पाहिजे. इथं बघताय तशा पद्धतीने काम चाललं आणि अशी पूर्वतयारी केली जाते जेणेकरून आपल्याला जी सर्वांचं आवडतं पीक आहे आहारामध्ये आपण जे तो भात अशा पद्धतीने पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला हे जे व्हिडिओ बघायला मिळतील आणि ह्या पद्धतीने मेहनत केली जाते. दातक्या साह्यानं पूर्णपणे रान जे बी आहे मातीआड केले जाते आणि त्यानंतर हे मातीआड झाल्यानंतर पाणी दिलं जातं. जमिनीच्या गुणवत्तेनुसार पाणी द्यायला लागतं आणि ऊन आल्यानंतर 1 महिन्यानं आपण रोप तयार करतो. धन्यवाद मित्रांनो. इथं भाताला रोप जे टाकलेलं आहे त्याला पाणी द्यायचं चालू आहे काम. पूर्णपणे आपण इथं बघताय की पाणी दिल्यानंतर 4-8 दिवसात भात रोप आपलं उगवून येतं. उगवून आल्यानंतर थोडंसे रासायनिक लागवड टाकून 1 महिन्यात रोप लावणीसाठी तयार होतं. ही एवढी सगळी प्रोसिजर करायला लागते भात पीक चांगलं आणण्यासाठी. आपण त्यानंतर रोप उगवून आल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.